नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की ऊसाची जाडी, उंची, लांबी वाढण्यासाठी पाण्यातून कोणत्या प्रकारची खते सोडावीत आणि त्याच्यामुळे काय फायदा होईल, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, पाठीमागे एक मी व्हिडिओ बनवला होता, दादा ऊसाला खर्च खूप करत आहे आम्ही, आणि एवढा खर्च जर केला तर जे कारखानदार आहेत मित्रांनो, ते पेमेंट वेळेवर देत नाही. दुसरी गोष्ट, कारखान्यामध्ये ऊस गेला की काटा खूप मारतात. हो, बरोबर आहे मित्रांनो तुमचं, काटा मारण्याचं प्रमाण ऊस कारखानदारांचं खूप आहे. पण म्हणून आपण आपल्या ऊसाची जो आपल्याला खर्च करायचा आहे तो खर्च करून थांबून चालणार नाही मित्रांनो. जर समजा कारखानदार काटा मारत आहे, वेळेवर पेमेंट करत नाही, ही त्यांची चूक आहे. परंतु जर आपण आपल्या ऊसाला खर्च जर चांगला केला नाही आणि ऊस जर जास्त पटीत उत्पादन घेतलं नाही तर मित्रांनो, आपलाच तिथं तोटा होणार आहे. समजा आपला 100 टन ऊस निघला आहे आणि त्याच्यामध्ये कारखानदारांनी 10 टन आपला काटा मारला आहे. तोच जर आपला ऊस 150, 200, 300 टन जर असेल तर मित्रांनो, तिथं आपला फायदा होणार आहे. कारण कसं, जर आपण म्हटलो आता कारखानदार काटा मारत आहे, वेळेवर पेमेंट करत नाही, मग चला आता कशाला उगाच ऊसाला खर्च करायचा, तर मित्रांनो तिथं आपलाच तोटा होणार आहे. कारण समजा आपला एकरी जर 50 टन ऊस निघाला तरी तो कारखानदार तिथे काटा मारणारच आहे. 200 टन निघाला तरी तो काटा आपला मारणारच आहे. त्याच्यामुळे जरी त्यांनी काटा मारला तरी पण मित्रांनो, आपलं उत्पादन जास्त कसं निघेल याकडे लक्ष द्या. कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा गोष्टी आहेत की तिथं शेतकऱ्यालाच तोटा सोसावा लागतो, तरी पण मित्रांनो हा तोटा शेतकरी सहनच करत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, हतबल न होता आपला ऊस चांगल्या प्रकारे कसा येईल, आपल्याला जास्तीत जास्त टन कसा ऊस काढता येईल याकडे लक्ष द्या. शेवटी आपल्या हातात जे आहे ते मित्रांनो आपण नक्कीच करा. जे आपल्या हातात नाही त्याच्यावर आपला काही म्हणजे आपण काही करू शकत नाही. त्याच्यामुळे जे आपल्या हातात आहे तो मात्र चांगल्या प्रकारे करा, म्हणजे आपलं उत्पादन हे नक्कीच वाढेल. तर एवढंच ह्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही हताश होऊ नका, उत्पादन जास्त वाढवा, त्याच्यातून तुम्हाला जास्त 2 रुपये जास्त मिळतील अशी अपेक्षा करा. तर चला मित्रांनो, आता आपण पाहूया ऊसाची जाडी. कडक उन्हाळ्यामध्ये ऊसाची वाढ थांबण्याची शक्यता खूप असते ना, अशावेळी ऊसाची जाडी, कांड्यांची संख्या वाढण्यासाठी जमिनीतून काही खतं देणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही ठिबक सिंचनद्वारे देऊ शकता, पाण्यातून देऊ शकता, पण देणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो काय होतं, उन्हाळ्यामध्ये ऊसाची जी वाढ आहे ती वाढ झपाट्यानं होत नाही, पाण्याची कमतरता येते, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यात ऊसाची वाढ जोमाने होण्यासाठी नत्र आणि स्फुरद आवश्यक असते. तर त्याच्यामध्ये मित्रांनो काय करायचं बघा, सुरुवातीला काय करायचं, आपल्याला जर पाण्यातून काही खते सोडायची असेल तर ती खते मी सांगतो मित्रांनो. 19-19 ऊसाची सुरुवातीची वाढ आणि फुटवा वाढण्यासाठी एकरी साधारणपणे 5 किलो याप्रमाणे दर आठवड्याला नाही जमलं तुम्हाला तर मित्रांनो 2 आठवड्यातून एकदा तरी हे खत सोडत चला. त्याच्यामुळे खूप चांगला फायदा होऊ शकतो. ऊसाची जी वाढ आहे आणि जी फुटव्यांची संख्या आहे ती 19-19 या खतामुळे चांगली होऊ शकते. दुसरी गोष्ट 12-61-00 मित्रांनो, हे ऊसाची उंची वाढवण्यासाठी आणि मुळांची जी मजबूतीसाठी आहे, हे अत्यंत प्रभावी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं याचे चांगल्या प्रकारे चालतात आणि खूप चांगल्या प्रकारे ही मुळांची वाढ या खतामुळे होऊ शकते. त्याच्यामुळे 12-61-00 हे खत मित्रांनो ऊसाच्या वाढीसाठी व उंचीसाठी आपण हे खत पाण्यातून सोडायचं आहे. आणि ते पण मित्रांनो ठिबकद्वारे सोडू शकता, किंवा ठिबकची जर सुविधा आपल्याकडे नसेल तर एका 200 लिटरच्या कॅन्डामध्ये ते खत कालवून ते पाटाच्या माध्यमातून पाण्यातून सोडू शकता. दुसरी गोष्ट, जाडी वाढवण्यासाठी विशेष काही खतं आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर ऊसाची कांडीची जाडी आणि वजन वाढण्यासाठी पोटॅश आणि कॅल्शियम महत्त्वाचे ठरतात मित्रांनो. त्याच्यामध्ये मग तुम्ही 13-0-45 हे एक खत आहे, ते मित्रांनो आपण पाण्यातून सोडू शकता. उन्हाळ्याच्या ताणातून पिकाला वाचवण्यासाठी हे खत खूप महत्त्वाचं असतं. आणि
याचा खूप फायदा होतो. आणि जी कांडीची जाडी वाढण्यासाठी मित्रांनो एकरी 5 किलो सोडावे, यामुळे ऊसातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते. दुसरी गोष्ट मित्रांनो 0050 हे सुद्धा खूप चांगलं खत आहे. तर हे खत मित्रांनो काय करायचं, ऊस 7-8 महिन्याचा झाल्यावर जाडी आणि साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी हे खत एकरी 5 किलो द्यावे. याच्यामुळे काय होणार आहे, कॅल्शियम, नायट्रेट, बोरॉन आणि कांडीची जाडी वाढवण्यासाठी आणि ऊस जाड होण्यासाठी मित्रांनो फायदा होऊ शकतो. तर आता हे जे मी सांगितलेलं आहे कॅल्शियम, नायट्रेट, बोरॉन आणि तर हे काय करायचं, 5 ते 10 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 1 किलो बोरॉन हे मित्रांनो आपल्याला ह्या खतांसोबत मिक्स द्यायचं आहे. मिक्स करू नये, म्हणजे सॉरी, हे ह्या खतांसोबत मिक्स करू नये, ते स्वतंत्र द्यावे. तर मॅग्नेशियम सल्फेट हे ऊसाचे पान रुंद आणि गर्द हिरवे राहण्यासाठी एकरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट सोडावे. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वेगाने होते. तर हे मित्रांनो जे पाण्यातून सोडायची जी खते आहेत ही आपण वेळेवर सोडा. याच्यामुळे काय होणार आहे, ऊसाची जाडी, कांड्यांची जाडी, पेरांची जाडी आणि लांबी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ह्युमिक ॲसिड हे पांढऱ्या मुळांची वाढ सतत चालू राहण्यासाठी 1 ते 2 लिटर ह्युमिक ॲसिड पाण्यातून सोडावे. ह्युमिक ॲसिड जे आहे ते मित्रांनो मुळांची जाडी आणि मुळांची वाढ होण्यासाठी हे पाण्यातून सोडावे, जेणेकरून मुळी चांगल्या प्रकारची पांढरी मुळे चालतात आणि ऊस चांगला जोमाने वाढू शकतो. दुसरी गोष्ट सिलिकॉन हे एक खूप प्रभावी औषध आहे. हे उन्हाळ्यात ऊसाच्या पानामधील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आणि खोड मजबूत करण्यासाठी सिलिकॉनचा वापर आपण फवारणीद्वारे करू शकता. करणे हे फायदेशीर ठरते. दुसरी गोष्ट, एवढ्यावरच नाही थांबायचं, तर जमिनीत ओला टिकून ठेवण्यासाठी आणि खतांची कार्यक्षमता वाढण्यासाठी मग त्याच्यामध्ये तुम्ही स्लरी बनवू शकता. त्याच्यामध्ये शेणकला, गोमूत्र, गूळ आणि बेसन याचे मिश्रण तयार करायचे. शेण आणि गोमूत्र, गूळ आणि बेसन यांचे मिश्रण करून 15 दिवसातून एकदा पाण्यातून सोडावे. यामुळे सुद्धा उन्हाळ्यात ऊस टवटवीत राहतो. अशा पद्धतीनं जर आपल्या ऊसाची आपण जर काळजी घेतली तर मित्रांनो याला थोडक्यात स्लरी म्हणतात. ही स्लरी जर आपण बनवली आणि नाही आपल्याला दुसरे खतं सोडणं शक्य झालं तर ही स्लरी मित्रांनो नक्की 15 दिवसातून एकदा आपल्या ऊसाला सोडा. याला काय फारसा खर्च येत नाही. काय करायचं, शेणखत घ्यायचं, आपलं शेण घ्यायचं गायचं, गोमूत्र, गूळ आणि बेसन याचे एक मिश्रण तयार करायचे. हे 2-4 दिवस चांगलं राखून द्यायचं, 8 दिवस, आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे जर आपण पाण्यातून आपल्या ऊसाला जर सोडलं तर त्याचासुद्धा खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये गारवा टिकून राहण्यासाठी जेव्हा आपला ऊस वाढायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस खाली वाढलेलं पाचट असेल तर हे पाचट मित्रांनो खाली पडल्याच्या नंतर त्याला जर कुजवण्याची प्रक्रिया जर आपण केली तर ते सुद्धा आपल्या ऊसामध्ये गारवा पकडून ठेवण्याचं काम करू शकतं. तर अशा पद्धतीनं जर मित्रांनो उन्हाळ्यात ऊसाची जाडी आणि उंची वाढवण्यासाठी आपण जर काळजी घेतली तर 100% तुम्ही एकरी 100-150 टन ऊस काढू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही उन्हाळ्यात आपल्या ऊसाची जाडी आणि उंची वाढवण्यासाठी, लांबी वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये गोडी येण्यासाठी मी जे सांगितलेले खते आहेत, एवढी जर आपण आठवड्यातून एकदा नव्हे तर आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा सोडली तरी आपल्या ऊसाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास खूप चांगल्या प्रकारचा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे सुद्धा देण्याचा प्रयत्न करीन. तर असे भरपूर मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहे, ते सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्यामध्ये मित्रांनो ह्युमिक ॲसिड कसे बनवायचं, स्लरी कशी बनवायची, त्याच्यापासून काय फायदे होतात, पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी आणि ऊसाला पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस या संदर्भातली सर्व माहिती आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. आणि चॅनलला लाईक करा आणि एक हाईप पण करा, त्यांनी आपला व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो. आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. तर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.